मंचर दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत, राहुरीतील तिघांसह चौघांवर गुन्हा. तर पाहूयात ही बातमी सविस्तरमध्ये. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात बनावट दूध निर्मिती करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अन्न सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये एकूण 2,04,490 रुपयांचा मुद्देमाल आणि 1,385 किलो भेसळयुक्त साहित्य जप्त केले आहेत. तर या प्रकरणातील मंचर पोलीस ठाण्यात तब्बल 26 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. तर तपासादरम्यान आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करणे, त्याची साठवणूक, वाहतूक आणि विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहेत. या कार्यवाहीत सुमारे 2,04,490 रुपयांचा मुद्देमाल आणि 1,385 किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास मंचर पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे. आता या रॅकेटमधील इतर संबंधितांचाही शोध घेतला जात आहे. तर आपण पाहूयात पुढे. तर नगरमध्ये तर पुणे जिल्ह्यातील मंचर येथून दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे त्याचे धागेदोरे आता अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात राहुरीच्या तिघांसह वाळकीचा तालुका अहिल्यानगर एका अशा 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नगरचा मोठा ब्रँडही संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून येणाऱ्या काही काळात ही व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी सुशांत हिंगे याच्या नऊकार डिस्ट्रीब्युटरच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळेस वेगवेगळ्या पावडरच्या गोण्या, द्रवरूप रसायने आढळली. या पावडरचा पुरवठा हेमंत टेके करत होता, तर भिवंडीचा संजोग यादव हा रसायने पुरवत होता, अशी माहिती चौकशीतून मिळाली. या साहित्याच्या वेगवेगळ्या पावडर, व्हेजिटेबल ऑइल, डिटर्जंट व अन्य रासायनिक द्रव्ये वापरून हिंगे कृत्रिम दूध निर्मितीचा एक फॉर्म्युला तयार करून देत होता. याद्वारे एकाच वेळी किमान 1,000 लिटर कृत्रिम दूध निर्मिती करणे शक्य होते. हा फॉर्म्युला 6 जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र चालकांपर्यंत पोहोचवला जात होता. त्यातील संपर्क आणि पुरवठा अशी स्वतंत्र साखळी कार्यरत होती. मंचरच्या हिंगेकडून तसेच त्यांच्या साखळीमधून राहुरी तालुक्यातील जिल्हा अहिल्यानगर प्रमोद घोरपडे, सातरळचा प्रमोद कडू, राहुरीचा अजित करंडे तसेच वाळकीचा शुभम गिरवले यांनी कृत्रिम दूध निर्मितीचा हा फॉर्म्युला विकत घेतला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांनाही संशयित आरोपी केले आहे. तपासात नगरची ही नावे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित आरोपींनी कृत्रिम दूध निर्मिती केली का, ती किती लिटर केली, यातून पुरवठा किती केला, किती विक्री केली याची चौकशी केली जात आहे. त्यासाठी रविवारी सकाळपासून मंचर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर टीमने जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकले. विशेषतः आरोपींच्या दूध संकलनातून काही नमुने तपासासाठी घेतल्याचे समजले. याशिवाय मोबाईल, सीसीटीव्ही, वाहतूक व्यवस्था याचाही बारकाईने अभ्यास केला जात असून यातून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशासनाने काढल्याचा विश्वसनीय सूत्रांकडून समजते.